नमस्कार मित्रांनो 12वीचा नवीन सिलेबस आलेला आहे. त्यात इंग्रजीचा सुद्धा सिलेबस आलेला आहे. या चॅनलवर आपण इंग्रजी विषयाचा परिपूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठलीही इंग्रजी विषयासंबंधी कुठलीही गोष्ट मी मागे ठेवणार नाही. प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करून घेणार आहे या चॅनलवर. त्यासाठी माझी अशी इच्छा असेल की सर्वात आधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि व्हिडिओला लाईक पण करत चला. त्यातून माझा उत्साह वाढत जाणार आहे. तर हा जो नवीन सिलेबस आलेला आहे, या नवीन सिलेबस बद्दल तुम्हाला माहिती झाली असेल, तुमच्यापर्यंत PDF पण पोचलेली असेल पुस्तकाची. सुरुवात आपण कवितांपासून करणार आहोत. पहिली जी कविता आहे ती आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड नावाची आपली कविता आहे. ती आपण आधी अभ्यासणार आहोत. कोणी लिहिलेली आहे कविता? ही कविता लिहिलेली वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवीने. फार मोठा कवी आहे हा, अमेरिकेतील लोकांचा कवी असं आपण याला म्हणू शकतो. एमर्सन नावाचा महान विद्वान अमेरिकेत होऊन गेलेला आहे. अनेक निबंध लिहिले. एका निबंधात त्याने अशी अपेक्षा व्यक्त केली होती की अमेरिकेत एखादा असा कवी व्हावा की ज्या कवीने अमेरिकेबद्दल काहीतरी लिहावं. अमेरिकेचे गुणदोष, अमेरिकेची कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लोकशाहीबद्दल लिहावं, अमेरिकेच्या फिलॉसॉफीबद्दल लिहावं, सामाजिक लाईफ, पर्सनल लाईफ या सगळ्या गोष्टींबद्दल लिहावं अशी त्याने त्या निबंधात अपेक्षा व्यक्त केली. तो निबंध वॉल्ट व्हिटमन यांच्या वाचण्यात आला आणि ते त्यातून प्रेरित झाले आणि त्यांनी ठरवलं की हो, हे आपण करू शकतो. आणि त्यांनी एक नाव फिक्स केलं, लीव्ज ऑफ ग्रास. या कविता संग्रहात आपण या कविता लिहू अशी त्यांनी ठरवलं. तर ज्यावेळेस हा कविता संग्रह सर्वात पहिल्यांदा आला त्यावेळेस या कविता संग्रहात फक्त 12 कविता होत्या. आणि विशेष म्हणजे तो जो पहिला कविता संग्रह त्यांनी छापला, पब्लिश केला, त्यावर त्यांनी कवीचं नाव लिहिलं नव्हतं. त्यानंतर पुढे कंटिन्युअस आयुष्याचे 33 वर्ष ते कविता लिहित गेले, फक्त त्या एका कलेक्शनसाठी, त्या कविता संग्रहासाठी, ज्याला आपण म्हणतो लीव्ज ऑफ ग्रास. आणि वयाच्या 33 वर्षापर्यंत, रिमेंबर, one person writes poem continuously for 33 years and only for one collection of the poetry, that is Leaves of the Grass. It was not an easy thing. He had been writing for 33 years. So at the end of his life, in last edition of the poetry, edition of this collection, he had written 400 poems for just one collection of the poetry, that is Leaves of the Grass. तर लीव्ज ऑफ द ग्रास आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लीव्ज म्हणजे पानं, ग्रास म्हणजे गवत. गवत ऑलरेडी आपल्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे आणि त्या क्षुल्लक गोष्टीचं पान म्हणजे अतिक्षुल्लक. तर एक अमेरिकन व्यक्ती किंवा कुठलाही व्यक्ती किती क्षुल्लक असतो हे दर्शवण्यासाठी त्यांनी ते नाव या ठिकाणी देण्याचं ठरवलं, लीव्ज ऑफ द ग्रास. लीव्ज हा शब्द पानांसाठी सुद्धा वापरला जातो. ज्या पानांवर आपण कविता लिहितो आहे त्यासाठी पण वापरला जातो. पण मुख्यतः लीव्ज ऑफ द ग्रास अत्यंत सर्वसामान्य व्यक्तीचं गाणं त्या कवितांमधून त्यांनी लिहायचं ठरवलं. तर लीव्ज ऑफ द ग्रासमध्ये एक 60 ओळींचा ब्लेंड आहे. त्या ब्लेंडमधून आपल्याला, म्हणजे तो ब्लेंड हा आहे कोणता, ओपन रोडसाठी आहे तो ब्लेंड. त्यातून आपल्याला ह्या काही ओळी आलेल्या आहेत जी आपल्याला 12वीला कविता म्हणून आपल्याला अभ्यासायच्या आहेत. महत्त्वाची कविता आहे, सुंदर कविता आहेत. आता तुम्ही म्हणाल ती जर अमेरिकन लोकांची कविता आहे तर आपण या कवितेकडे कोणत्या दृष्टीने बघायचं? बरोबर प्रश्न आहे तो. प्रत्येक कविता एकमेकांशी कनेक्टेड आहे, लक्षात घ्या. तुम्हाला 8वी 9वी 10वीला कुठेतरी एक संदर्भ आलेला आहे होमरच्या इलियाड या महाकाव्याचा. होमरने इलियाड नावाचं जे महाकाव्य लिहिलं त्याच पद्धतीने आपण अमेरिकेचं एक महाकाव्य लिहावं असं त्यांची इच्छा होती. कोणाची? वॉल्ट व्हिटमन यांची. तर त्या इच्छेसाठी त्यांनी हा कविता संग्रह लिहिला. पण त्यात वेगळ्या वेगळ्या कविता लिहिल्या असं आपल्याला वाटू शकतं, परंतु प्रत्येक कविता एकमेकाशी कनेक्टेड आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हा एक सुंदर असं महाकाव्य तयार झालेलं आहे. आणि प्रत्येक कविता किंवा संपूर्ण कवितेत आय, मी असं संबोधन केलेलं आहे. सुरुवातीला आय म्हणजे कोण समजूया, वॉल्ट व्हिटमन. त्यानंतर अमेरिकन व्यक्ती. पण ती कविता इतकी युनिव्हर्सल झाली, इतकी जागतिक झाली की त्यातला आय हा शब्द प्रत्येक व्यक्तीला वाचताना मीच आहे असं वाटतं. तर हे जे सॉन्ग ऑफ द ओपन रोड नावाची जी कविता आहे, या कवितेकडे आपण कोणत्या दृष्टीने बघायचं? आपण बघायचं फ्रीडम, लोकशाही,
त्यानंतर जॉय, या दृष्टीने या कवितेकडे बघायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, या कवितेकडे आपल्याला एक प्रेरणागीत म्हणून बघायचं आहे. ही कविता प्रचंड इन्स्पिरेशनल पोएम आहे. आय रिपीट, दिस पोएम इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम रिटन बाय वॉल्ट विटमन. इन्स्पिरेशन म्हणून आपल्याला या कवितेकडे बघायचं आहे. मी मुद्दामून रिपीट करतो ही गोष्ट, कारण ह्या कवितेतून खरंच आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळणार आहे. मग आनंद घेऊया, फ्रीडम अनुभवूया या कवितेतून. कविता सुरू करतो. कवितेच्या पहिल्या ओळी, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. मी पायीच निघालेलो आहे. लाईट हार्टेड, माझं मन एकदम हलकं फुलकं आहे, हृदय हलकं फुलकं आहे, कुठल्याही प्रकारचा लोड माझ्या मनावर, माझ्या हृदयावर नाही. आय टेक टू द ओपन रोड, आणि प्रवासासाठी निघताना मी रोड घेतलेला आहे तो ओपन आहे. ओपन, ज्याला काही ध्येय नाही आहे, कुठलंही काही ठरवलेलं नाही आहे, का जायचं आहे माहिती नाही आहे, पण एक रोड घेतलेला आहे ओपन, तो कुठेतरी मला घेऊन जाणार आहे. आणि समोर काय आहे, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्यासमोर एक जग आहे. ते जग कसं आहे, हेल्दी आहे. हेल्दी यासाठी आपल्याला या शब्दाचा आपल्याला वेगळ्या अर्थाने विचार करायचा. हेल्दी म्हणजे पोषक. मला माझ्या आयुष्यात जे काही करून दाखवायचं आहे त्यासाठी हे जग कसं आहे, पोषक आहे, फ्री आहे. मला कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही, पूर्णतः फ्रीडम. मी तुम्हाला आधीच सांगितलं, रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेमधून लोकशाही पावलोपावली आपल्याला प्रत्यास येणार आहे, लोकशाहीचं महत्त्व सांगणार आहे. फ्री हा शब्द जिथे येणार तिथे लोकशाही गृहीत धरायचे, कुठलाही अडथळा नाही आहे. या रस्त्यावर प्रवास करताना पायी जातोय, मनमोकळेपणाने जातोय, रस्ता निवडलेला आहे म्हणजे आपलं आयुष्य आहे. लक्षात घ्या, हा आपल्या जीवनाचा प्रवास आहे. आणि जीवनाचा प्रवास जेव्हा आपण सुरू करतो माहीत नसतो तो कुठे जाणार असतो. पण आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्यावर कुणाचंही बंधन नाही आहे, फ्री आहे सर्व. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेरेवर आय चूज. समोरचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी त्यांनी एक डिस्क्रायबिंग वर्ड वापरलेला आहे, ब्राऊन. ब्राऊन हा शब्द का वापरला असावा रस्त्यासाठी, तर ज्यांना थोडंफार पर्यटन क्षेत्राबद्दल माहिती आहे त्यांना ब्राऊन रंगाबद्दलसुद्धा माहिती आहे. पर्यटन क्षेत्रात ब्राऊन रंगाला महत्त्व आहे. जर तुम्ही लाँग डिस्टन्सला ट्रॅव्हलिंग केलेली असेल ॲज अ व्हिजिटर म्हणून, ॲज अ पर्यटक म्हणून, तर अत्यंत महत्त्वाची जी स्थळं असतात ती दर्शवण्यासाठी रस्त्यावर जी साईन पोस्ट लावलेली असतात ती ब्राऊन कलरमध्ये आहे. आणि या ठिकाणी रस्त्यालाच ब्राऊन म्हटलेलं आहे. म्हणजे आपण जे जीवन जगतो आहे तर आपण ह्या जगात ॲक्च्युली प्रवास करतो आहे, तो जीवनाचा प्रवास आहे हे दर्शवण्यासाठी. आपण फक्त एक पर्यटक आहोत ह्या जगात हे दर्शवण्यासाठी आपल्या जीवनाच्या रस्त्याला त्यांनी ब्राऊन ही संकल्पना वापरलेली आहे. तो रस्ता आपल्याला काय करतो आहे, लीडिंग व्हेरेवर आय चूज. मी ठरवतो आहे कोणता रस्ता घ्यायचा, माझ्या हातात आहे, मला ते फ्रीडम आहे. इथे आपल्याला लोकशाहीचं मूल्य लक्षात येतं आहे. आपल्याला कुणाचं बंधन नाही आहे. हो, एक काळ असा होता की ज्या काळात तुम्ही कुठे राहावं, काय खावं, काय प्यावं, काय काम करावं, प्रत्येक गोष्टीवर बंधन होतं. परंतु आज ते बंधन नाही आहे. लक्षात घ्या. आपल्याला ही कविता प्रेरित करते, आपल्याला सांगते की आपल्याकडे भरपूर आहे. त्या भरपूर आहे त्या गोष्टीचा उपयोग आपण आपलं आयुष्य घडवण्यासाठी करायचं आहे. फक्त तुमची निवड अचूक हवी. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. मग जर सर्व मला फ्री मिळतं आहे, माझं भविष्य घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचं स्वातंत्र्य माझ्याकडे आहे, आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. मी कशाला दया याचना करू माझ्या चांगल्या नशिबासाठी कुणाकडे, तर मी कुणाकडेही दया याचना करणार नाही इथून पुढे. आय मायसेल्फ आय एम गुड फॉर्च्यून. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आय मायसेल्फ आय एम गुड फॉर्च्यून. भरपूर परिपूर्ण आयुष्य दिलेलं आहे म्हणजे मीच माझ्यासाठी एक अत्यंत लकी, आवश्यक, प्रेरणादायी गोष्ट आहे. मी कशाला इतरांकडे काही मागू. हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर. मी इथून पुढे कोणत्याही गोष्टीसाठी भांडण करत बसणार नाही, कुरबूर करत बसणार नाही. व्हिम्पर नवीन शब्द आलेला आहे. कुरबूर करणे, रडत बसणे, मला त्याची गरज राहिलेली नाही. पोस्टपोन नो मोर. कुठलीही गोष्ट आता मी पोस्टपोन करणार नाही. एक आपल्याला सवय असते, काही करायचं ठरवलं की उद्या करू. परंतु एवढं पोषक वातावरण समोर असताना, एवढं फ्रीडम असताना आपण पोस्टपोन का करावं. जी आपण एखादी गोष्ट करायची ठरवली ती लगेच करून मोकळी व्हावी. आणि कवीसुद्धा म्हणतोय की इथून पुढे मी
कोणतीही गोष्ट पोस्टपोन करणार नाही आणि आपल्यालाही प्रेरित करतो आहे की जे आपण करायचं ठरवलं ते आत्ताच्या आत्ता करायचं आहे. नो मोर नीड नथिंग. मला आता कसलीही आवश्यकता नाही. जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला, खरोखर बाह्य जगाकडून कुठली अपेक्षा करायची गरज राहत नाही. स्वतःवरचा हा जो विश्वास असतो ना, माणसाला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टी मिळवण्यासाठी सक्षम बनवत असतो. डन विथ इंडोर कंप्लेंट्स. हे माझा आयुष्याचा प्रवास मी जर सुरू करतो आहे तर तो सुरू करताना अत्यंत मोकळ्या मनाने सुरू केलेला आहे. फ्रीडम मिळालेलं आहे, लोकशाही आहे, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. मग मी छोट्या मोठ्या गोष्टी का तशाच भिजत ठेवू? माझ्या ज्या काही छोट्या मोठ्या कंप्लेंट्स होते, छोटी मोठी भांडणं होती, ती मी आता मिटवून टाकलेली आहेत. लायब्ररीज. आता लायब्ररीज या शब्दाचा इथे उल्लेख आलेला आहे. ते कवितेलाच माहिती कशासाठी आहे. कविता पुस्तकं वाचत होता का? हो. लायब्ररीतून घेत होता का? असू शकतं. लायब्ररीत पुस्तकं परत केली का? असू शकतं. पण मला तरी वाटतं काही छोटे मोठे व्यवहार असतात ते आपण पूर्ण केले पाहिजे, अर्धवट ठेवले नाही पाहिजे. म्हणून तो म्हणतो की डन विथ द इंडोर कंप्लेंट्स, त्याचसोबत डन विथ द लायब्ररीज. असे छोटे मोठे व्यवहार मी पूर्ण केलेले, कुठलीही गोष्ट अपूर्ण ठेवलेली नाही. क्वेर्युलस क्रिटिसिझम हा एक अजून शब्द आलेला आहे पूर्ण. हा क्वेर्युलस क्रिटिसिझम म्हणजे काय? छोट्या छोट्या गोष्टीवर आपण इतरांवर टीका करत असतो, काही गरज नाही. इतर आपल्यावर टीका करत असतात, आपण चिडत असतो, काही गरज नाही. हे सगळं मागे ठेवलेलं आहे कवी नाही. कवी म्हणजे मी म्हणजे आपण स्वतःसुद्धा. या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत आयुष्यात, ज्या अनावश्यक आहेत, आपल्या आयुष्यात प्रॉब्लेमच क्रिएट करतात, अशा गोष्टींपासून आपल्याला काहीही फायदा नाही, अशा आपण सोडून दिल्या पाहिजे. कारण भविष्य घडवायचं आहे. जर भविष्य घडवणारा असतो तसाही त्या व्यक्तीला अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो. तर या क्रेड्युलस क्रिटिसिझम सारख्या गोष्टी मी मागे सोडलेल्या आहेत. कारण मला जग खुणावतं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि माझ्याकडे भरपूर आहे, परिपूर्ण आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. आता मी मजबूतीने समोर जातो आहे. का मजबूतीने समोर जातो आहे? मला अडथळा आहे? नाही. रस्ता निवडायचं स्वातंत्र्य आहे? हो, रस्ता निवडायचं स्वातंत्र्य आहे. मला कुठलाही अडचण नाही. तर मी अत्यंत मजबूतीने माझ्या ह्या जीवनाच्या प्रवासावर निघालेलो आहे आणि माझी जी उद्दिष्ट आहे मी ती मिळवणारच. कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. कंटेंट, समाधानाने. समाधान केव्हा नसतं? जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही फ्री नसतात, तुम्हाला चॉईस नसते, त्यावेळेस तुम्ही असमाधानी असतात. परंतु आजूबाजूला बघा, आपलं जग किती मोकळीक आहे आपल्यासाठी. अनेक गोष्टींचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. मग एवढं स्वातंत्र्य असताना आपण असमाधानी राहू शकत नाही. आपण पूर्णतः समाधानी आहोत. म्हणून आयुष्याचं जीवन, या जीवनाला सुरुवात करताना किंवा जीवनाचा प्रवास करत असताना अत्यंत मजबूतीने करायचं आहे आपल्याला, समाधानाने करायचं आहे. कारण कुठलीही कमतरता नाही आहे. जी कमतरता आहे ती आपल्या डोक्यात असते. नसलेली कमतरता, याच्यावरच आपण जास्त विचार करत असतो. पुढे कवी काय म्हणतोय? द अर्थ दॅट इज सफिशियंट. आणि हे सगळं करताना मला ज्या गोष्टीपासून सपोर्ट मिळतोय ती गोष्ट परिपूर्ण आहे. ती गोष्ट म्हणजे अर्थ, पृथ्वी. काय कमी आहे पृथ्वीकडे? कुठलीही गोष्ट कमी नाही या पृथ्वीमध्ये. प्रत्येक गोष्ट आहे, तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट या पृथ्वीकडे अवेलेबल आहे. तुमच्याकडे ते स्किल हवं, तुमच्याकडे ते स्मार्ट वर्क करण्याची एक मेंटॅलिटी हवी. ती मेंटॅलिटी असेल, तुम्हाला काही करून दाखवायचं असेल, ते पृथ्वी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन एनी नियरर. अजून एक नवा शब्द आलेला आहे, कॉन्स्टिलेशन. आता आपण पृथ्वीवर आहोत. पृथ्वीपासून वरती रात्री जर बघितलं, आपल्याला दिवसा आकाश दिसतं, रात्री जर आपण वरती बघितलं तर एक सुंदर असा तारकांचा वेगवेगळे समूह दिसतात. हे तारकांचे समूह खरोखर आकर्षक असतात, सुंदर असतात, आपल्या मनाला भावतात. पण पर्सनली आपल्या जीवनात ते काही उपयोगी आहेत का? तर नाही. कवी म्हणतो अशा तारकांची मला गरज नाही. जुन्या चित्रपटांमध्ये आपण ऐकलेलं आहे, प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणत असतो, मैं तेरे लिए चांद तोड के आऊंगा, मैं तेरे लिए तारे तोड के आऊंगा. खरंच तो आणणार असतो का? नाही. मग तारे आणि चंद्र यांचा उल्लेख कशासाठी आहे की ते वैभव आहे, ती एक संपत्ती आहे, ती एक मौल्यवान गोष्ट आहे. अशा दृष्टीने त्या तारे आणि चंद्रांकडे आपण बघत असतो. म्हणजे तारे, चंद्र हे वैभवाचं प्रतीक आहे. हे वैभवाचं प्रतीक आपल्याकडे इथे आहे का? नाही. ते कोणाकडे आहे? आकाशाकडे आहे. मग आकाशाकडे आहे तर ते आकाशाचं आहे ना, ते माझं नाही ना. मी का अपेक्षा करावं? दुसऱ्यांकडे जी संपत्ती आहे, दुसऱ्यांकडे जे वैभव आहे ते मला नको आहे. माझी पृथ्वी,
मला मिळालेलं आयुष्य, मला मिळालेलं बॅकग्राऊंड सफिशियंट आहे, त्यातून मी सगळं मिळवणार आहे, त्यातून मी घडवणार आहे, मी दगडातून मूर्ती घडवणार आहे, असं काहीतरी प्रेरणा आपल्याला प्रत्येक ओळीतून या ठिकाणी मिळते. लक्षात घ्या, आपल्याला शिकायचं आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन एनी नियरर. ही दुसऱ्यांची संपत्ती मला ओरबडायची नाही आहे. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. आता हे चंद्रतारे आकाशात आहे, फार छान जागेवर आहेत, योग्य ठिकाणी आहेत. ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे वैभव आहे, त्याच्याकडेच ती शोभून दिसते, कारण ती त्याची आहे. आय नो द सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. आणि संपत्ती, तारे, चंद्र, हे वैभव ज्यांच्याकडे आहे, ज्यांची मालकी आहे त्यांच्यावर, ते त्यांच्याकडे शोभून दिसतं, कारण ते त्यांचे मालक आहेत. आपण असूया नाही करू शकत, असूया करायचीच नाही. आपण आपलं आयुष्य घडवायचं आहे. आता पुढचा जो भाग आहे, एक स्टांजा आलेला आहे, तो याच्यात आलेला आहे, कंसात दिलेला आहे. त्याला इंग्लिश लिटरेचरमध्ये आपण पॅरेंथेसिस म्हणतो. आता हे पॅरेंथेसिसमध्ये का आलेलं आहे? कवितेचा तो भाग नाही आहे का आहे? हे आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण व्यवस्थित समजून घेतलं तर आरामात समजणार आहे. ठीक आहे. इट इज नॉट सो डिफिकल्ट. Most of the lines from this poem are out of the brackets, but the last stanza in bracket, and there is something behind that. Something is there in the mind of poet, and therefore these lines are in the bracket. And whenever poet gives such lines in bracket, it is called as parenthesis. Why the poet has given, or why the poet has used this parenthesis, that we have to understand. आधी त्या पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे, कंसात काय दिलेलं आहे ते आपण समजून घेऊ. Still here I carry my old delicious burdens. हे सगळं बॅकग्राऊंडला आहे पोरांनो. काय की मोकळा रस्ता आहे, त्या मोकळ्या रस्त्याने मोकळ्या मनाने फ्री जगात आपण चाललो आहे, पोषक वातावरणात आपण चाललो आहे, आपण काहीही मिळवू शकतो. हे जरी असलं तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी डिलिशियस बर्डन आहे. बर्डन म्हणजे तर ओझं, पण त्या ओझ्यासोबत किती अप्रतिम शब्द वापरला, डिलिशियस. ओझं कधी छान असतं का, गोड असतं का? तर उत्तर आहे हो. आपल्या आठवणी गोड असतात. आपल्या लोकांच्या संबंधित असलेल्या आपल्या भूतकाळातल्या आठवणी, आपल्या मित्रांच्या सोबत असलेल्या आठवणी गोड असतात, आणि हे गोड ओझं प्रत्येकाला आवडतं. मोकळ्या मनाने या विश्वात संचार करताना, प्रवास करताना कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात आपल्या ज्या आठवणी असतात गोड, त्या माझ्यासोबत असणार आहेत, असं कवी सांगतोय. आय कॅरी देम. त्या आठवणी मी माझ्यासोबत वाहून नेणार आहे, माझ्यासोबत ठेवणार आहे. मेन अँड विमेन आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. माझी माणसं माझ्या मनात कुठेतरी आहेत. आता खरंच घर सोडून निघतो का आपण प्रत्येक वेळा? नाही. मुलांनो, मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे जीवन जगत असतो, जीवनाचा खडतर प्रवास करत असतो, त्यावेळेस नेहमी आपल्या घरचे, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत असतात. त्यांना आपण विसरत नाही. हे जरी खरं आहे तरी कवी काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांचं ओझं समजू नका. त्यांना ओझं समजू नका. त्या गोड आठवणी म्हणून आपल्यासोबत ठेवा, एन्जॉय करा त्या आठवणी. आपल्या यांना आपण काय केलं पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे. त्यांना उगाच आपलं ओझं नाही समजलं पाहिजे. एकदा की आपण एन्जॉय करायला सुरुवात केली आपल्या लोकांना, आपल्या आठवणींना, आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर होतो, अवघड वाटत नाही. मेन अँड विमेन आय कॅरी देम विथ मी. हे लोक मी माझ्या मनात प्रत्येक ठिकाणी सोबतीला नेत असतो. व्हेरेवर आय गो, जिथे मी जातो. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मला खात्री आहे. खरं तर स्वेअर या शब्दाचा अर्थ काय, तो शपथ घेतो, मी शपथ घेतो, असं नाही. मेटाफरिकल लँग्वेज आहे. त्याचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे की मला खात्री आहे, इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मी माझ्या लोकांपासून, त्यांच्या संबंधी असलेल्या आठवणीपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. गेट रीड ऑफ देम, सुटका करून घेणे कोणीच नाही करून घेऊ शकत. फक्त त्या आपल्या गोड आठवणी आहेत, त्यांचं बर्डन न बाळगता एन्जॉय करून आपण सोबत त्यांना ठेवलं पाहिजे. आय एम फिल्ड विथ देम. या जीवनाचा खडतर प्रवास करत असताना, माझ्या मनगटावर हवं ते मिळवत असताना, मी स्वतःला, माझा परिवार म्हणजे परिवारातील सदस्य, मित्र यांना सोबत घेऊन फिरतोय. आय एम फिल्ड विथ देम. माझ्या रोमारोमात ते साठवलेले आहेत.
आय विल फील देम इन रिटर्न. आणि मी सुद्धा अशी कामगिरी करून दाखवणार आहे की त्या कामगिरीच्या प्रकाशात माझ्या परिवारातील सदस्यांचं हृदय प्रभावित करणार आहे. माझ्यासुद्धा गोड आठवणी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. असं काहीतरी करून दाखवणार आहे. ती ऊर्जा माझ्यामध्ये आहे. ज्या पद्धतीने ते माझ्या मनात आहेत, माझासुद्धा प्रभाव त्यांच्यावर असणार आहे, अशी कामगिरी मी करून दाखवणार आहे. तर अत्यंत प्रेरणादायी कविता तुम्हाला आवडली असेल असं गृहीत धरतो. पुन्हा एकदा विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, उत्साह वाढेल, नवीन कविता घेऊन येईल. हा आपला पहिला व्हिडिओ होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी याच कवितेचं ॲप्रिशिएशन घेऊन येईल, जे 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जातं. तर मला खात्री आहे की ते सुद्धा तुम्ही आवडून घेणार, लाईक करणार आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका. ओके, थँक्यू, नमस्कार.